जायंट व्हील्स घालपाक परवानगी न्हयकारून बोडगेश्वर देवस्थान समितीन म्हापशेकारांचेर अन्याय केला। संबंधितांनी पत्रकार परिषद घेवन देवस्थान समितीचेर नाराजी उक्तायला। जाल्यार गरजेचे डॉक्युमेंट दिवंक नाशिल्ल्यान परवानगी दिली ना अशें समितीन सांगला। गरजेची प्रमाणपत्र घेवंक ना हे रजावदीत म्हापशेकारांनी उबे केल्ले जायंट व्हील, रोलर कोस्टर, ड्रॉप टॉवर, जायंट स्विंग आणि 20 गेम रायड्स अतिरिक्त जिल्लोधिकाऱ्यान सील केले। बिरेस्तारा प्रशासकीय यंत्रणेन ही कारवाई केली। बोडगेश्वर जात्रे वेळार उबे केल्ले जायंट व्हीलाक एनओसी दिली ना। हे खेपे कितलेशेच गोंयकारांनी जायंट व्हील आणि हेर गेमी खातीर हेर खात्यांतल्यान एनओसी मागली, पूण देवस्थान समितीन परवानगी दिली ना। हे गजाली घेवन म्हापशेकार खवदळ्यात। आमी सगळ्या भुरग्यांनी मेळून हांगा एप्लिकेशन घातलेलें बोडगेश्वर देवळाच्या एम्युजमेंट पार्का खातीर की बाबा ह्या वर्सा आमकां दिवचें म्हणून म्हापशेकारांक। आयज अशें कळोन चुकलें की इतले दीस म्हाका रिप्लाय करूंक ना। हांवें इनवर्ट घातलेलें तांकां सेकेंड की बाबा म्हाका कित्याक लागून दिवंक ना तुमी, कळ्ळें न्हू। रिजन कितें की म्हाका तें एप्लिकेशन म्हाजें रिजेक्ट केलें आनी कादराक दिलें, कळ्ळें। सो तेंच्यांनी म्हाका रिजनूय दिवंक ना। हांवें इन रायटींग तेंच्या कडेन एप्लिकेशन इनवर्ट केल्लेलें आहा एक 8-10 दीस पयलीं, ते सुद्दां म्हाका तेंच्यांनी रिटर्न एप्लिकेशनार सांगूंक ना कित्याक लागून तें। आयज न्यूजाचेर तेंची बायट पळयतालो हांव, आमचे अध्यक्ष जे वामन पंडीत सर आहा तेंची हांव बायट पळयतालो। त्या बायटान तेंच्यांनी सांगलें की आमचे डॉक्युमेंट सारके ना म्हणून, कळ्ळें। डॉक्युमेंट सारके ना, इन्शुरन्स ना। जर डॉक्युमेंट सारके नासलेले आमचे जाल्यार आमकां फायरान एनओसी दिवचें नासलें। बाकीचे खंय खंय डिपार्टमेंटान एनओसी हांवें घेवन येयला ते म्हाका मेळचें नासलें, कळ्ळें। ते एक सांगूं जाता। आनी दुसरी गजाल ते म्हणटा की लायसन आनी कोणाचें घेतला, चलयता, कितें करता। एक्चुली तें तशें ना। म्हाका सांग, कोण बिजनस करूं शकना, सपोज हो स्थायीक हांगासरलो हेज्या कडेन कसले तरी बिजनसाचें लायसन आहा आनी तो दुसरो मनीस करूंक सोदता, तो लायसन रेंटाक दिवं शकता कायद्यान, तेची जागा घेवं शकता तो कायद्यान रेंटाक आनी तेजेर तो बिजनस करूं शकता। तशेंच सेम हांवें एक लायसन होल्डर आसा जेचें लायसन आसा, इव्हेंट कंपनी आसा तेजी रजिस्टर्ड, GST आसा, ट्रेड लायसन आहा रजिस्टर्ड, ऑनलायन चॅक करूं शकता तुमी सिम्बा इव्हेंट्स, हे सगळे तेजे आसा, कळ्ळें। त्या मनशा कडल्यान हांवें एफिडेवीट मारून तेजे रेंटाक लायसन घेतलें। सो तशेंच जे बाकीचे लोक करता तशें कायद्यान हांवें तें लायसन रेंटाक घेतला। मशिनरी ह्यो सगळ्यो रेंटाच्यो हाडलेल्यो आसा। सो प्लस हो प्लॉट एग्रीमेंट मारून रेंटाक हांवें घेतलेलो आसा। ह्या जाग्याचेर हांव बिजनस करूं शकना, कायद्यान करता कितें करता तें इल्लिगल। त्याच प्रमाणे हांगा 10-12 लोकांनी एप्लिकेशन केल्लें की जायंट व्हील जे आसा आनी इतर गेमी ज्यो आसा ताका एनओसी दिवची म्हणून। आमी जेन्ना बायट्स पळयली हेंची देवस्थान समितीची तेन्ना ते सांगूंक सोदता आमकां की आमचे डॉक्युमेंट सारके नासले म्हणून तेंच्यांनी खंय तरी आमकां एनओसी दिवंक ना। हांव विचारूंक सोदता, आमचे जर डॉक्युमेंट सारके नासले जाल्यार ते डॉक्युमेंटान आमी फायर डिपार्टमेंटाक एनओसी घातलेले, तेंच्यांनी आमकां दिली, DYSP कडेन घातलेले, तेंच्यांनी आमकां दिली। आनी आमी एक विचारूंक सोदता, हेंचे नॉर्म्स आनी कंडिशन बाबा कितें फॉर्मेट आसा एनओसी दिवपाक, एक तरी कितें फॉर्मेट हांचे सांगचें आमकां देवस्थान, हे फॉर्मेट तुमी कंप्लीट केले जाल्यार बाबा तुमकां एनओसी मेळटा, अशें कितें फॉर्मेट आसा 22 वर्सां आमकां उत्तर जाय। म्हणजे तुमी एनओसी खंयच्या बेजिसाचेर दिता। आनी आमकां जे सांगले आसा गेल्ले आसा ती तेवटेंची सर्कस दिल्ल्या, सर्कशी एनओसी दिल्या, ते प्रायवेट शेत म्हणून तांकां आमची एनओसी लागना म्हणटात ते। हे सुद्दां आमकां एनओसी दिल्या प्रायवेट ओनरान दिल्या, जाल्यार हांगा कित्याक एनओसी लागता तेंची। 15 दीस पयलीं सांगलें आमकां हे एनओसी लागना म्हणून। काल रातचे 10 कलेक्टर ऑफिसान सांगता आमकां देवस्थानाचे एनओसी गरज आसा म्हणून। हे सगळ्या हिंदू धर्मियांनी लक्षांत घेवचें। जो भगवो दिसता तो कोणाच्या काळजान खंय तरी तकलेन घुसलो आनी हे भगवमय वातावरण कोणाक सोसूंक ना म्हणून ही खंय तरी आमची आज एनओसी हाडल्यो गेल्यो। आतां पळोवंक अशें जाल्यार बाजारान खाजेची मांड कितली आसा, कपड्याचें दुकान कितलें आसा, प्रत्येक दुकानां एकूच अशें ना, प्रत्येक दुकानां भरपूर भरलेलीं आसा। सो जायंट व्हील थंय आसा जाल्यार हांगा कित्याक जावचें ना। आनी हे कोणाचें जायंट व्हील, आमच्या म्हापशेकारांचें। सो हांव प्रत्येकाने विचार मांडले, त्या विचारान हांव तसो उलोवंक वचना, पूण तुमचे कडेन रिक्वेस्ट करता कितें म्हणून की ह्या भुरग्याक सपोर्ट करा, तेंच्यांनी इन्वेस्ट केल्लें आसा। आनी ही पळय परिस्थिती, हे जर अशेंच उरलें जाल्यार ते भुरगे त्रासान बिजनेस चालू आसा न्ही। जशें आमी पळयता की आख्खे जे बोडगेश्वराची जी फेरी चालू आसा थंय शेकड्यांनी कपड्यांची शॉपां आसा, हिंदू मुस्लीम क्रिश्चन सगळे येवन बिजनेस करतात हांगासर। खाज्यांचे मांड प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातींचे लोकांचे मांड आसात, जेंचे तांकां ते जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स लागता पळय ते प्रोड्यूस केल्या उपरांत तांकां तो आपलो बिजनेस करूंक मेळटा। जसो आतां एका सेफ्टीचो जो मेन मेजर आसलो
तो आमी फुलफील केल्या उपरांत सुद्दां जर खंयसर तरी हांगासर एक आड काटी येता जाल्यार हेचेर खंय तरी पाणी मुरता. म्हणजे हे जे सेटिंगाचे टॅग्स म्हणटा न्हू, हे प्रत्येकाचे कोण जे आतां आमच्या अगेन्स्ट जेंच्यांनी केले, हे जे बंद सुद्दां उडोवपाक जेंच्यांनी काम केलें तेंचे प्रायस टॅक्स लागल्यात खंय दिसता. जाल्यार देवस्थान समितीने आपली बाजू मांडल्या. अध्यक्ष सांगता अखिल टकेकरान परवानगी मागली खरी, पूण प्रोप्रायटर लेगी कुलासो कडल्यान आपलो इव्हेंट चलोवपाक हरकत ना अशें एफिडेवीट मेळ्ळें. इन्शुरन्स केलो ना. जात्रे वेळार कितें बरें वायट जालें जाल्यार ताका जबाबदार कोणाक धरप, हो प्रश्न विचारतनाच कादरान केल्ले कायदेशीर सोपस्कार आणि अखिलान केल्ले सोपस्कार हेंचे मदले कच्चे दुवे अध्यक्षान सांगले. इन्शुरन्स तेंचे कॉम्प्लाय करून आसले फॉर्मेलिटीज, म्हणून आमी ताका सांगलें की तेतून इन्शुरन्सूय ना. मागीर तो आमचे सगळें जाले नंतर मागीर तो परत एक एप्लिकेशन करता आणि मागीर तो इन्शुरन्स हे दिता घालता. म्हणजे आपले तेतूनच कन्सिडर कर म्हणून कोणाचे परत लॅगी कुलासाची एफिडेविट परतूय घालता तो आणि मागीर म्हणटा ना आपूण आपल्याक लॅगी हे दिला आणि तेजे मागीर परत फॉर्मेलिटीज करतात. तशें जायना. फाल्यां कितेंय जर जालें, फाल्यां कसलो अनटुवर्ड इन्सिडंट जालो समजा, जाल्यार कोण रिस्पॉन्सिबल? इन्शुरन्सूय कवर अप जावचें ना. इन्शुरन्स वालो म्हणटालो की ओनरान एफिडेविट दिला, ओनर इज रिस्पॉन्सिबल. की ओनर कडून ताका एफिडेविट एंड नो ऑब्जेक्शन. आमी कशें आमच्या भाशेन, म्हणजे हांव आतां एडवोकेट म्हणून हांव आतां पावर ऑफ एटर्नी काडून सेक्रेटरीक सांगता तूं चल. तशेंय ना तेंची कितें एफिडेविट नो ऑब्जेक्शन. ती कोण लेगी खुलासो दिता की आपल्याक काय ऑब्जेक्शन ना आपले इव्हेंट हो चलोवपाक, आपूण प्रोप्रायटरशीप आनी आपल्या आय हियरबाय, म्हणजे तुमकां वाचून येयलें आय से दॅट आय हियरबाय गिव्स नो ऑब्जेक्शन टू ग्रांट परमिशन टू install amusement ride during Bodgeshwar celebration to Akhil Suresh Takekar who herein installing amusement ride during Bodgeshwar fair celebration in the temple. तुका आतां तेका दिवपाची कांय हें ना न्हू. एफिडेविट नो ऑब्जेक्शन कितें? इट शूड कवर दी इन्शुरन्स पॉलिसी. एफिडेविट नो ऑब्जेक्शन कांय अर्थ ना. आनी तूं कशें आसा एफिडेविट नो ऑब्जेक्शन दिला आमी रिस्क घेतले जाल्यार हू इज रिस्पॉन्सिबल? देवस्थान कमिटी इज रिस्पॉन्सिबल, देवस्थान प्रेसिडेंट इज रिस्पॉन्सिबल. बट तुमी व्हेरीफाय कशें केलें डॉक्युमेंट? हो जालो त्याचो इश्यू जालो. आतां कादराचें तुमकां सांगता. कादरान ज्या आमी हे इंटरव्यू घेतले आनी कादराक आपयला आनी कादराचे आमी डॉक्युमेंट व्हेरीफाय केले. तेचे प्रत्येक गोश्ट म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी आसलेली तेची फॉर तेचे आसा पळय तें हे म्हणजे तेजमहल एम्युजमेंट पार्क आनी तेचे एप्लिकेशनार तेणी आमकां पयलीं सगळेच डॉक्युमेंट दिलेले इन्क्लुडींग इन्शुरन्स. हे तेचे डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इस्टाब्लिशमेंट, मागीर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तेजे कोणाच्या नांवार आहा, हू इज दी ओनर, लिगल हें शेख कादर तेच्या नांवार इन्शुरन्स आसा, त्या नांवार लायसन आहा, पॅन कार्ड आहा, पब्लीक लायबिलिटी ते पॉलिसी आहा, तेच्या इन्शुरन्स पॉलिसी आहा, मागीर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे हे आसा, मागीर तुका GST आहा तेच्यो, मागीर सेपरेट इन्शुरन्स कंपनी हे आहा तेजो केल्लो, एक पब्लीक लायबिलिटी म्हणजे लोकांक कितें प्रॉब्लेम आनी परत इन्शुरन्स आसा तेजो, मागीर पॉलिसी आहा तेची ओरिएंटल भारत पॉलिसी आहा. इतके डॉक्युमेंट तेजे आसतना आनी प्लस तेची एफिडेविट आहा आनी तेची एफिडेविट कम इंडेमिटी बॉन्ड आसा. हेंचे कितें एफिडेविट कम नो ऑब्जेक्शन आनी तेणी जो कादरान दिला पळय ते एफिडेविट कम इंडेमिटी तेणी थोडे कादरान NOC घेतला ताका एक स्ट्रक्चरल लायबिलिटी सर्टिफिकेट मेळोंक जाय. आतां पळय आमी NOC दिल्या नंतर तेणी प्रोसिजर फॉलो केला. आतां अखिलान कितें केलां डायरेक्टली सगळें हाडून इन्स्टॉल केलें. ताच्या पयलीं परमिशन घेवंक नाशिल्लें इन्स्टॉल करच्या पयलीं? कोणाचें परमिशन घेतलां? कोणाचें परमिशन ना. कोणाचें परमिशन घेतलां? आमचें परमिशन ना, म्युन्सिपालिटीचें परमिशन ना. मजगती अजूनय जायंट व्हिला खातीर परवानग्यो मेळोंक ना म्हूण कांय लोकांनी म्हापशेच्या मामलेदार कचेरे मुखार आंदोलन केलें. अतिरिक्त कलेक्टर, म्हापसा पालिका, मामलेदार, आमदार कोणच सहकार्य करिना अशें तेंचें म्हणणें. आयकात. ना आम्ही कितके ट्राय केले आता कितके आमचे भुरगे सगळ्या ऑफिसरा कडेन वचून सगळ्या डिपार्टमेंटान ऑलरेडी रावल्ले भुरगे. थंय पणजे बसून आतां पासून पणजे गेल्लो आहा, फक्त वयर म्युन्सिपालिटीन आहा, अशें आमचे ग्रुप सगळे गेल्ले आहा. आमचे आतां म्युन्सिपालिटीचे एक रावल्ले आनी हेचे आमचे PWDचे एक रावल्ले सेक्रेटरी. तो पासून आतां धांवत आहा हेवटेन तेवटेन आमकां नाचयता.
सध्या आमकां सांगा म्हटलें की आमकां कोणाचो सपोर्ट ना हो जाल्लो आनी आमच्या भुरग्यांनी आतां हे जे पयशे थोड्या भुरग्यांनी काडून आपले खंय तरी इन्वेस्ट केल्ल्या त्या भुरग्यांनी आतां आपल्या एक तर जीव दिवपाचो नाजाल्यार आपले कितें फॅमिली भितून कितें ते डिसायड करपाक ना फूल कोणाचो सपोर्ट ना मामलेदाराचो ना जावं एडिशनल कलेक्टराचो ना जावं म्युन्सिपालिटीचो ना जावं MLAचो ना अशें